सिनेमा विसरू शकत नाहीत कोण, आपण विसरलेलो नाही. म्हणजे ज्यांना असं वाटतं की माझ्या पोरग्याच्या करिअर, मला न आवडणारा शब्द आहे हा, पण त्या चांगल्या करिअरसाठी हा सिनेमा माझ्या पोरग्यानं बघायला पाहिजे. मी असं बघितले की ज्या ज्या शाळांच्या मध्ये मी जातो तिथे शिक्षक यायच्या आधी पोरं येतात आणि सगळी शाळा झाडून काढतात आणि अभ्यास करत बसलेले असतात. हे आजच्या काळातलं एकदम दुर्मिळ चित्र आहे. त्या गावापासून 4 किलोमीटर जंगलातनं खाली चालत जायचं. खाली निळे मुन्ने गाव आहे. त्या गावातून बसनं मलकापूरला जायचं, सेंटर प्लेस आहे त्या भागातली, आणि मलकापुरात शिकायचं. आम्ही दर एप्रिलमध्ये या वाड्या वस्त्यांच्या वरच्या 300 पोरांना मुद्दाम शहरात आणतो, शहर दाखवायला. त्यांना मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवतो. एवढ्या मोठ्या पडद्यावर सिनेमा बघितला की ती पोराची करून बघत असतात. एका शाळेमध्ये सिनेमा संपल्यानंतर एक पोरगं बारकं, मी पडदा लावला होता, गेला आणि त्या पडदाचा उघडून बघत होतो मागं. म्हणजे काय बघायलायस, ती माणसं कुठे गेलीत म्हणलं पडद्यातली. हे मी आजचं सांगायला लागलोय. मला सिनेमा दाखवायचा होता, दाखवला, त्याच्यातलं चांगलं सांगायचं होतं, सांगितलं. तो घेतोय नाही घेतोय हे बघत बसायला मला वेळ पण नाही आणि मी बघणार पण नाही. पण मला एक खात्री आहे, नमस्कार, मी निखिल. कटकटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत मिलिंद यादव सर यांना. ते कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांसाठी खास करून चिल्लर पार्टी हा चित्रपट चळवळ चालवतात. ते एक शिक्षक होते आणि काही वर्षापूर्वी त्यांनी व्हॉलंटरी रिटायरमेंट घेऊन हे काम ते कंटिन्युअसली करतायत. गेली 14 वर्ष हे काम ते करतायत. फक्त विद्यार्थी म्हणजे जिल्ह्यातले विद्यार्थी, गावातले विद्यार्थी इथंपर्यंत ही मर्यादित न राहता वाड्या, वस्त्या, धनगरवाडे आणि अशा बऱ्याचशा ठिकाणी जाऊन ते मुलांना चित्रपट साक्षरता किंवा सिनेमातून त्यांचं भावविश्व कसं खुलू शकतं, त्यांना त्यातनं बऱ्याचशा गोष्टी कशा शिकता येऊ शकतात आणि सांगायसारखं भरपूर आहे. पण इथंपर्यंत आपण थांबून प्रत्यक्षात ते ज्या पद्धतीनं काम करतात ते त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. स्वागत आहे सर. नमस्ते सर, तुम्ही 25 वर्ष शिक्षकाचं काम केलंय आणि ते सोडून रिटायरमेंट घेऊन अशा संदर्भाचं काहीतरी काम करावं, हे कसं काय सुचलं? किंवा आवड तिथं काम करतोय पण ते सोडून परत आपण असं काहीतरी करावं, असा निर्णय का घेतला? सिनेमाची आवड मला पहिल्यापासून आहे, अगदी लहानपणापासून आहे. मी चोरून सिनेमे बघितलेत, रस्त्यावर पोती टाकून सिनेमे बघितलेत. सिनेमाची आवड एक होती. दुसरी गोष्ट अशी आहे की असं माझं मत आहे की मुलांच्यावर वेगवेगळ्या गोष्टींचे सकारात्मक नकारात्मक जे काही परिणाम होतात त्याच्यात सगळ्यात जास्त परिणाम हा सिनेमाचा होतो. कारण सिनेमा हा दृकश्राव्य माध्यम आहे, त्यामुळे त्याचा परिणाम जास्त होतो. आणि आता तर सिनेमा थिएटरला जावं लागत नाही, सिनेमा तुमच्या खिशात आला आणि तर खिशात आल्यामुळं तो मुलांच्याकडं सहजासहजी उपलब्ध झालाय त्यांना, त्यामुळं त्याचा परिणाम जास्त होतोय. आणि आपल्याकडे जे सिनेमे आहेत ते सिनेमे काही फार संस्कार करणारे, मुलांचं भावविश्व उजळून टाकणारे असले सिनेमे आपल्याकडं नाही आहेत. मी शाळेमध्ये शिक्षक असताना पोरांच्या मध्ये भावनिक बदल जे व्हायचे ते लक्षात यायचे. खूप बदल होतात मुलांच्यामध्ये. म्हणजे आपण 15-20 वर्षापासूनचा जर अभ्यास केला तर समाजामध्ये एकतर्फी प्रेमातनं खून झाले. प्रेम आहे आणि घरातून विरोध आहे, मग पळून जायचं आणि लग्न करायचं. मुलगी नाही म्हणते तर तिला काय पण करून तिला हो म्हणायला लावायचं. हे सगळ्या गोष्टी आम्हाला सिनेमाने शिकवल्या आणि पोरांना ते खरं वाटायला लागते. सिनेमातली कुठली गोष्ट पोरांना खरी वाटायला लागते. मग त्यांना असं वाटतं की नाही, हे असंच करायचं असते. मग त्यातनं ते एकतर्फी प्रेमातनं आपण खून झालेले बघितले, ऍसिड तोंडावर फेकणं, या गोष्टी आपण बघितल्या. हे फार म्हणजे क्रूरपणा झाला. पण त्याच्या खाली बघितलं तर काही कारण नसताना नटावं वाटणं, म्हणजे माझी ऐपत आहे का नाही ह्याचा सुद्धा विचार करत बसायचा नाही. पण असं केलं तर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळते, मला वाह होते. कर्तृत्वाची प्रतिष्ठा नव्हे, दिसण्याची प्रतिष्ठा जी आहे ती सिनेमानं शिकवली पोरांना. मग हे कुठनं आले? हे सिनेमातनं आले. मी नेहमी उदाहरण सांगतोय ते की आपल्याकडे एक सिनेमा आला होता मराठीमध्ये, त्याचं नाव होतं वारणेचा वाघ नावाचा एक सिनेमा होता. त्यातलं जे मेन कॅरेक्टर आहे तो खरं तर दरोडेखोर आहे. तो गावातल्या सावकारांना लुटतोय
आणि गरिबांच्या मध्ये वाटतोय. वरवर बघताना हे सगळं भारी वाटतंय, बरोबर. पण तो कायदा हातात घेतोय ना, ते बरोबर नाही आहे. तशी सिनेमे आता लईच यायला लागले. म्हणजे आत्ता अलीकडे आलेला सिनेमा जो आहे धुरंधर, ते खरं म्हणजे मी बघितला नव्हता, पण त्याचं ते एवढं बघितल्यानंतर मी आत्ताच 4-8 दिवसापूर्वी तो सिनेमा मी बघितला. तो सिनेमा बघितल्यावर माझा समज झाला पोरं काय शिकणार यातनं. म्हणजे मला तू आवडत नाहीयेस, तर तू माझ्या विरुद्ध काहीतरी करतोयस, मग मी काय करायचं तर भर बाजारामध्ये त्या गाडीवरची ते वजनं तो घेतोय आणि त्याचं डोकं काय शिकणार पोरं यातनं. पोरं शिकणार की असंच करायचं असते, करायला लागते. होय, माझ्या न आवडीची गोष्ट आहे, मी पुढे जात नाहीये, मग मारायचं आणि मग मी मोठं व्हायचं. बरं ही गरज आहे काय सांगण्याची, शिकवण्याची गरज आहे काय? नाही, काय गरज नाही आहे. पुष्पा नावाचा एक सिनेमा आला होता, काय शिकवलं त्या सिनेमानं? मी कुठेही गेलो की त्या पोरांना हाच प्रश्न विचारते, मला त्या सिनेमातली एक चांगली बाजू सांगा, सिनेमातनं शिकण्याची एक चांगली बाजू सांगा की यातनं हे चांगलं शिकण्यासारखं आहे. मुलांना नाही सांगता येत. ह्याचं कारण आहे की त्यातनं शिकण्यासारखं काहीच नाही आहे. म्हणजे मी झाड तोडायची, आता जंगल तोडायला पाहिजे का वाचवायला पाहिजे? वाचवायला पाहिजे. मग ते तोडायला शिकवतोय मला पुष्पा. बरं तो नुसतं तोडायला शिकवत नाही, तो चोरी करायला शिकवतोय, तो केलेली चोरी लपवायची कशी शिकवतोय, आणि मग त्यातनं श्रीमंत कसं झटपट व्हायचं. आणि मग झटपट श्रीमंत होण्यासाठी पोरं, आणि आपली आजची जी समाज व्यवस्था आहे ती चांगल्या कामातनं मोठं होण्याची नाही आहे. चांगलं काम करणारा माणूस हा खालीच राहतोय, आणि जो चोऱ्या माऱ्या करतोय तो मोठं होताना दिसतोय. मग त्या पोराला वाटतं की नाही हेच बरं, हे बरोबर आहे, मला पण असे कपडे घालायचे आहेत, मला पण बंगला घ्यायचा आहे, मला पण अशा पॉश गाडीतनं हिंडायचं आहे, मला पण अशी घड्याळं घालायची आहेत. मगाशी आपला बोलताना पण विषय झालाय की आत्ताचे जे समकालीन सिनेमा आहेत, मग आता धुरंधर तर हे झालं, किंवा काश्मीर फाईल जास्त चर्चेला गेलाय, केरला फाईल्स जो आहे केरलाच्या संदर्भात आलेला सिनेमा आहे. तर हे कॅटेगरी वाईज सिनेमे दाखवले गेलेले नाहीत. किंवा कॅनडात जसं झालंय, ऑस्ट्रेलियात जसं झालंय की 16 वर्षाच्या अगोदरच्या मुलांना इंटरनेट द्यायचं नाही आहे किंवा सोशल मीडिया हँडल करायला द्यायचं नाही. तसं आपल्याकडे कॅटेगरीज केली गेली नाही असं वाटतं का तुम्हाला, की हे सिनेमा ह्या वर्षापर्यंतच्या मुलांना, 18 पूर्वीच्या मुलांना दाखवूच नका, ते म्हणजे 30शीच्या पुढचे, 25शीच्या पुढचे किंवा 20शीच्या पुढच्या लोकांनी बघायला पाहिजे? आपल्याकडे आहे ना सेन्सॉर बोर्ड आहे, त्या सेन्सॉर बोर्डमध्ये ABC प्रमाणपत्र देतात. ते ए आहे ते मुलांनी बघायचं नाही आहे, ते फक्त शिक्का मारलाय, पण मुलं बघतायत काय नाही ही जबाबदारी कोणाची? हे ते त्या थिएटर मालकाची पाहिजे, किंवा तिथलं काहीतरी थिएटर मालकाची आहे, पालकांची आहे. बरोबर. आता एक थिएटरचा प्रॉब्लेम झाला, आता सिनेमाच तुमच्याकडे म्हटल्यानंतर आता नेटफ्लिक्सला काय तुम्हाला काय लागत नाही हे करायला, ओपन केलं की संपलं. आपल्यापेक्षा पोरांना जास्त माहिती आहे ते ओपन करायचं, आणि त्याला तर काही सेन्सॉर बोर्ड पण नाही आहे, काही दाखवू शकतात त्याच्यावर आणि दाखवतात. मी सांगितलेली हिंसा आहे त्याच्यापेक्षा वाईट हिंसा आणि अश्लीलता तिथे दाखवतात, आणि अगदी आपले नावाजलेले कलाकार त्या अश्लील कामं त्यामध्ये करतात, त्याचं त्यांना काही वाटत पण नाही. ही जबाबदारी त्यांची आहे, पालकांची आहे. खरं तर सगळ्यांची ही जबाबदारी आहे. तू जर सांगितलंस की त्या देशांच्या मध्ये हे सांभाळलं जात आहे, तसं आमच्याकडे सांभाळलं जात नाही. मुळामध्ये सिनेमेच काढणे, जसं मुलांना डोळ्यासमोर ठेवून सिनेमा काढायला पाहिजे. मूळ इथनं सुरुवात व्हायला पाहिजे की हा सिनेमा फक्त मुलांसाठी आहे. पोरांना सुद्धा वाटलं पाहिजे की हा सिनेमा आमच्यासाठी आहे. म्हणजे आम्ही काय करतो आता चिल्लर पार्टीच्या वतीने जेव्हा आम्ही शाहू स्मारकला सिनेमा दाखवतो, त्यावेळेला गर्दी झाली की पालकांना सांगतो बाहेर व्हा. काही काही वेळेला पालक म्हणतात अहो आम्हाला पण बघायचं आहे, आम्ही सांगतो की नाही, आत्ताचा जो 1.5 तास आहे हा मुलांसाठी आहे. बरोबर. या हॉलमध्ये जे काही घडणार आहे तो फक्त स्वातंत्र्य आहे, मुलांना आहे, तुम्हाला नाही आहे, तुमच्यासाठी हे नाहीच आहे. आता असं का सांगतोय आम्ही, तर मुलांच्या मनावर सुद्धा बिंबलं पाहिजे की अरे माझ्यासाठी सुद्धा काहीतरी आहे. आपल्या समाजामध्ये दुर्दैवानं काय झालंय की मुलांना माझं काहीतरी असतंय, हे विचार स्वातंत्र्य मला आहे हे त्यांना माहीतच नाही. अगदी लहानपणापासून बघा तुम्ही, म्हणजे घरामध्ये ही वस्तू एखाद्या पोरग्यानं समजा ही कुंडी, त्याला वाटलं की अरे इथं बरोबर दिसत नाहीये,
तिथं बरोबर दिसेल आणि त्याने उचलली आणि तिकडे ठेवली. बाबा येतो काय म्हणते, कोण ठेवली इथं, हा. अक्कल नाही तुला, इथं चांगली दिसते ती, ठीक आहे ना, इथं दिसत असेल चांगली, अडचण नाही त्याच्याबद्दल काय, म्हणजे तो त्याच्या त्या ऍस्थेटिक सेन्सनुसार ते बरोबर आहे. पण त्या पोरग्याचं जी काही समज आहे त्याच्यानुसार ती तिथं चांगली आहे. तुम्ही त्याला अडवू नका, ती ठेवू दे की तिथं, 10 मिनिटांना परत इकडे ठेवा, तो विसरून जाईल. पण त्या 10 मिनिटांमध्ये त्याचा माइंड जो आहे ते जे प्रगल्भ होणार आहे, त्याचे मेंदू त्याचा, की अरे हा मला स्वातंत्र्य आहे, मला हे करता येते, म्हणजे मला पण काहीतरी करायचं आहे, हे काढूनच घेतोय आपण त्याच्याकडनं. मला खेळायचं आहे, नाही अभ्यास करायचा आहे, हे आम्ही सगळं काढून घेतलं त्यांच्याकडनं. सांस्कृतिक गोष्टी, खेळाच्या गोष्टी पोरांच्याकडनं आम्ही काढून घेतलेल्या आहेत. ही इथनंच सुरुवात आहे आपली समाजामध्ये, ती सिनेमापर्यंत तशी झालेली आहे. मग ते माणसाचा स्वभाव आहे की तुम्हाला जर मला पाहिजे ती गोष्ट जर तुम्ही मला देत नसाल तर मी काय करतो, मग काय हिसकावून घेतो किंवा चोरून करतो. मग ती पोरं चोरून बघतात. चिल्लर पार्टीच्या अनुषंगानं की ती प्रगल्भता किंवा सेक्स एज्युकेशन त्यांना कळावं किंवा त्या अनुषंगानं त्यांनी काहीतरी समजून घ्यावं असं काय. नाही, मी ज्या वयोगटामध्ये काम करतोय, मी आता माझं जे काम आहे ते आम्ही शहरामध्ये जे दाखवतोय तिथं मी काम आता कमी करतोय, ते आमची टीम सगळी करते. माझं जे काम आहे ते आता सगळ्या वाड्या वस्त्यांच्या वरच्या मुलं आहेत. एकतर तिथं वस्ती कमी आहे, मुलं कमी आहेत, आणि ती सगळी साधारण एक 7वी पर्यंतची मुलं आहेत. 7वी पर्यंतच्या मुलाला आपण जाणीवपूर्वक ह्या गोष्टी सांगाव्यात, असं करू नये असं माझं मत आहे. गरज नाही त्याची. तुम्ही जाणीवपूर्वक सांगायला गेला की मग ते जास्त त्याच्यामध्ये त्याच्या वयोमानानुसार त्याला जेव्हा समजत जाईल तेव्हा समजत जाईल. तुम्ही जर चिल्लर पार्टी थ्रू किंवा तुमच्या चळवळी थ्रू हे मुलांचं जे समज आहे ती बदलायचा प्रयत्न करताय असं वाटतं तुम्हाला? सिनेमाचा परिणाम कसा होतोय तुमच्यावर? आपण आज सिनेमा बघितला, यातनं काय शिकलो आपण, यावर तुम्ही चर्चा करता? हा, पोरांना विचारतोय प्रश्न. हिची सुरुवात कशी झाली तर चिल्लर पार्टी सुरुवात करावी असं आपण सुरुवात ती तो पोरगा आमच्याकडे होता 5वी मध्ये, सदा नावाचा. मी ज्या शाळेत शिकवतोय त्या शाळेमध्ये सगळी पोरं ही झोपडपट्टीत नेतात. संभाजीनगरला सुधाकर जोशी नगर म्हणून एक झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीत नेतात. आणि ती शाळा कुठली? शिवाजी मराठा हायस्कूल. तर मी त्यांच्या घरी जात होतो कायम. आणि माझी अशी भावना आहे की तुम्ही 11 ते 5, शिक्षक हा 11 ते 5 नोकर नाहीये, शिक्षक हा 24 तास नोकर आहे. जिल्हा परिषदेचे, महापालिकेचे शिक्षक हे काम करतात, पोरांच्या घरापर्यंत जातात. पण त्या पोरांच्या त्या झोपडपट्टीत जर गेलो ना, त्यांचं जगणं बघितलं की कळते आपल्याला की अरे अनेक गोष्टी असतात ना. पोरग शाळेला येत नाही, का आलं नाही, आपण मारलं की आपला विषय संपला. पण ते का आलं नाही याचं कारण शोधायला तुम्हाला तिथं जायला पाहिजे ना. तिथं गेल्यावर कळते की अरे हे बाबा बरोबर कॉन्ट्रॅक्टच्या त्या शनिवारच्या कामावर, वडिलांच्या बरोबर, आई बरोबर कामावर जातात ती पोरं. मुली आई बरोबर चपात्या भाजायला हॉटेलमध्ये कामाला जातात. मात्र रात्री 12 वाजेपर्यंत जर त्या पोरीने काम केलं असतं तर ती सकाळी उठेल का? मग तिला शाळेला यायला वेळ होणार. समजा ती 1 वाजता आली शाळेमध्ये, तर मारण्याच्या ऐवजी अरे वा 1 वाजता का विना तू आलीस म्हणून कौतुक करून तिला जर वर्गात घेतलं तर ती शिकेल ना. आपण तसं करत नाही. आपलं मारण्यावर समाधान आहे शिक्षकांचं, किंवा आता मारायचं नाही आहे त्यामुळे तोंड सुख घेण्यावर आपलं समाधान आहे. त्याच्याऐवजी तुमचे प्रॉब्लेम समजावून घ्या. आमचा तो सदा जो होता की नाही, तो 5वीत होता त्यावेळेला, आणि तो वर्गात त्याचं कधी लक्ष नसायचं. ते वर्गातल्या मागच्या खिडकीत जाणार, खिडकीला लोंबकळत बसणार. आणि हे सगळी माणसं जवळजवळ 80% हे लोक कर्नाटकात आलेले आहेत, कानडीत बोलतात ते. मग ते पलीकडच्या वर्गातल्या कोणाला तरी कानडीतनं शिव्या देणार. आता ते आम्हाला कानडी येत नाही त्यामुळे तो शिव्या देतोय का हाक मारतोय कळायचं नाही. मग कोणतरी सांगायचं सर सदा शिव्या द्यायला आलाय. मग शेवटी ते डिस्टर्ब झाले की शिक्षक काय करायचे, त्याला बाहेर काढायचे. जा तू काय अभ्यास करत नाहीस, बाहेर जा. मग तो तिथनं उठायचा आणि माझी चित्रकलेची खोली होती, तो तिथे येऊन बसायचा. तर माझा विषय चित्रकला असल्यामुळं इथं काही बंधनं नव्हती. म्हणजे ओरडून पण चित्र काढता येते, शांत बसून पण काढता येते. त्यामुळे त्या खोलीत बंधन कोणाला काय नव्हतं. मग तो यायचा, म्हणायचा मला पेटी वाजवायची, वाजव, मला अमुक रंगवायचा, रंगवू, काहीतरी करत बसायचा. माझ्याकडे दुसरा सुद्धा विषय होता इतिहास. तो शिकवत असताना सुद्धा मला त्याचा त्रास व्हायचा. पण त्याला ते लिहून घे म्हटलं की तो लिहून घ्यायचा नाही. म्हटलं सदा तू लिहित का नाहीस?
तर नंतर लक्षात आलं की त्याचा अंगठा आणि बोट इथं चिकटलेला आहे. हम्म. आपलं हे सुट्ट आहे ना, तसं चिकट हा, आहे. माणसाची उत्क्रांती इथं आहे. हम्म. अंगठा आणि हे सुट्ट झालं माकडापासून, म्हणून आपण माणूस झालो. हम्म. तर ते चिकटलेलं होतं. ते वडिलांच्यावर कामावर गेल्यानंतर सळ्या घुसल्या होत्या त्याच्या हातामध्ये ॲक्सिडेंटली, आणि ते ऑपरेशन झालं नाही काय नाही, ते चिकटलंच. मग त्याला लिहायला यायचं नाही, पेन धरायला यायचं नाही. मग धरायचं नाही, कंटाळा करायचा. ते कंटाळाच करत गेला. हम्म. आता हे लक्षात आल्यानंतर तुम्ही त्याला कंपल्शन नाही करायला पाहिजे ना. हम्म. हळूहळू गोड बोलून जेवढं होईल तेवढं करून घ्यायला पाहिजे. मी त्याचा एकच चांगला गुण बघितला होता की तो शाळा कधी चुकवत नव्हता. हम्म. आता तो रोज शाळेत येतो, एवढं तरी बास आहे. मग असं करत करत एके दिवशी तो असा, मी बाथरूमला निघालो होतो आणि त्याचं पाठीमागेनं आला, माझ्याकडे हाक मारली मला. माझे संबंध पोरांच्या बरोबर असे मैत्रीचे असल्यामुळे ते असं आलं पाठवून मला हाक मारली. मी वळून बघितलं तर ह्यानं पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, पांढरा बूट आणि असं गॉगल बिगल घालून असं वाटलं. मला म्हणलं मॉडेल दिसते की नाही म्हणलं मी. मग माझ्या लक्षात आलं हे ह्याचं नाही आहे, ह्यातली एकही वस्तू ह्याची नाही आहे, हे सगळं मागून आणलेलं आहे. मी पण आपलं म्हटलं एक नंबर, नाद करायचा नाही म्हणलं. गॉगल कुठनं आणलायस, असा असा आणलाय म्हणलं, बघू जरा इकडून घालतो. मी घातला गॉगल. म्हणलं कसं दिसतोय, म्हणलं भारी दिसतंय सर. म्हणलं ओके. सदा म्हणलं गॉगल लय भारी दिसतोय, आज दिवसभर मीच घालणार म्हणलं, तुला संध्याकाळी जाताना घेऊन जा. त्याला पण भारी वाटलं, आपला गॉगल सरांनी घातला म्हणल्यावर. माझा हेतू हे दिवसभर मी रोज बसणार, त्याच्याऐवजी 5 वाजेपर्यंत आपल्या ताब्यात घेतला. नंतर परत त्याला हळूहळू गप्पा मारत 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 माझ्या लक्षात आलं की वन्स अपॉन टाइम नावाचा एक सिनेमा आला होता त्यावेळेला. 2011च्या दरम्यान आला होता, अजय देवगणचा. त्यातलं ते कॅरेक्टर होतं, ते पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट, अमुक तमुक असं, आणि त्या डोक्यात ते बसलं होतं. मग तो सिनेमा आणून मी बघितला. म्हणजे हे भयानक प्रकरण आहे. मग डोक्यात ती चक्र फिरायला लागली की अरे एवढा परिणाम सिनेमाचा पोरांच्यावर होतोय, मग याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. आता काय करायचं, शेवटी आपल्या मर्यादा आपल्याला माहीत पाहिजेत. म्हणजे काय नाही, जग राहू दे, शाळेपुरतं तरी करूया. मग मी 2012ला माझ्या शाळेत सुरू केलं हे, की महिन्यातनं एकदा पोरांना एक चांगला सिनेमा दाखवायचा. आता ते शाळेच्या वेळेत कोण करून देणार नाही, म्हणून रविवारी सुरू केलं. मग त्यावेळेला मी दर रविवारी बोलवायचो मुलांना, पण एक 30-40 पोरं रविवारी यायची, बाकी यायची नाहीत कोण. मग 30-40 तर 30-40, आणि पडदा लावायचा, प्रोजेक्टर लावायचा. त्यावेळेला माझ्याकडे प्रोजेक्टर होता माझा स्वतःचा, आणि चांगला पिक्चर दाखवायचा पोरांना. हे असं असते, अशा पिक्चर असं शिकायचं, करायचं, जायचं. नंतर लक्षात आलं की अरे हे फक्त माझ्या शाळेतला प्रश्न नाही आहे, सगळीकडचाच आहे. मग काय करूया. मग माझ्या मित्रांना गोळा की 100 मित्रांची यादी काढली, त्यांची एक मिटिंग घेतली, 30-40 लोक आले, त्यांच्यासमोर हे मांडलं की असं असं मी करायला, आणि आपण हे मोठ्या प्रमाणावर किंवा ब्रॉड असं काहीतरी करूया. मग शाहूस्मारकला महिन्यातून एकदा दाखवू. आपल्याकडे भांडवल म्हटलं प्रोजेक्टर आहे, त्यावेळेला हे मोबाईल फिबाईल काही नव्हतं, आणि इंटरनेट पण असं काय एवढं फास्ट नव्हतं. त्यामुळे लहान मुलांचे सिनेमे आज जसे सहजही मिळतात तसे ते मिळत नव्हते. मग काही लोकांच्याकडून आम्ही त्यावेळेस सीडी आणायचो, त्यावेळेला ते सीडी प्लेअरवर दाखवायचो. त्यावेळेला ते पेन ड्राईव्ह वगैरे काय प्रकार नव्हता, आणि मग ती सीडी आणायची. म्हणजे महिनाभर नुसतं हिंडायचंच, कुठं सिनेमा मिळतोय काय, अमुक तमुक असं करत ते दाखवायचं. असं ते सुरू केलं तिथं. मग ते हळूहळू वाढत 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 आता त्याचा पसारा ह्या 14 वर्षात एवढा मोठा झाला. तिथं दाखवायला लागलो. तिथं दाखवत असताना आम्ही सगळे मित्र 100-100 रुपये गोळा करायचो, हॉलचं भाडं भागवायचं. मग लोक म्हणायला लागले की फुकट कशाला दाखवता, आमच्याकडनं काहीतरी घेत चला. लोक 100-100 रुपये द्यायला लागले. पण आम्ही एक गोष्ट ठेवली होती की हॉलच्या भाड्याचे पैसे जमले की परत पैसे घ्यायचे नाहीत कोणाचे. त्यामुळं आमच्याबद्दल एक विश्वास तयार झाला. मग ते संपल्यानंतर परत लक्षात आलं की अरे एक मला वाटतं 5-6 वर्षानंतर माझ्या लक्षात आलं की इथं जे पालक येत आहेत, मुलं येत आहेत, ही सगळी जागरूक पालकांची पोरं आहेत. म्हणजे ज्यांना असं वाटतं की माझ्या पोरग्याच्या करिअर, मला न आवडणारा शब्द आहे हा, पण त्या चांगल्या करिअरसाठी हा सिनेमा माझ्या पोरग्यानं बघायला पाहिजे. अरे म्हटलं पण आपला हेतू ज्या मुलांसाठी, ती पोरं कुठे आहेत. मग काय करायचं, मग ती पोरं सगळी महानगरपालिकेच्या शाळेत. मग एक आयडिया काढली की 2 दिवसाचा बाल चित्रपट महोत्सव करायचा. हे आत्ता महोत्सव होतात तो आमचा हेतू नाही. आमचा हेतू की ह्या पोरांना पण, मग त्या 2 दिवसामध्ये आम्ही फक्त
कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळेतली मुलं आणायचो. मग चिल्लर पार्टी आणि कोल्हापूर महानगरपालिकेचं प्राथमिक शिक्षण मंडळ आम्ही दोघं मिळून असं करायचं. असं करून ती मुलं आणायची. 2 दिवसात 3-3.5 पोरं येतात, ते सिनेमा बघतात आणि जातात. त्यानंतर मग माझं एक पुस्तक मी करत होतो, डोंगर माथ्यावरील बहुजनांच्या आया म्हणून एक पुस्तक आहे माझं. त्याच्यासाठी मी 3-3.5 वर्षे आपल्या आजूबाजूच्या ह्या सगळ्या डोंगरात मी फिरत होतो, त्या आयांचा अभ्यास करत. आयांची जी मंदिर आहेत आया म्हणजे वाघजाई, वाघजाई, तुमजाई, मांडलाई, तुकाई, अशी तामजाई, हे. मग ते हिंडत असताना तिथले ते धनगरवाडी मी बघितले. तिथं त्या जिल्हा परिषदेच्या शाळा बघितल्या. म्हणजे हिथं पण पोरं आहेत. पुन्हा डोक्यात आली, ह्या पोरांना कोण सिनेमा दाखवणार. ते 1-2 वर्ष माझा विचार चालू होता, ह्या पोरांना कसा दाखवायचा, ह्यांना इकडे कसं आणायचं, काय करता येईल. मग लक्षात आलं की त्यांना इकडे आणता येत नाही. मग आता त्यांना इकडे आणता नाही तर तुम्ही तिकडे जावा. मग आता तिथंपर्यंत जायचं तर मग काय, त्यांची 11 ते 5 शाळा, माझी 11 ते 5 शाळा. मग काय करायचं. मग म्हणलं, मग एके दिवशी ठरवलं की बस होता, आता पैसे मिळवणे बस करूया, आता त्यात समाधान नाही आहे फारसं. 5 वर्षापूर्वी व्हॉलंटरी घेतली आणि पोचकं तयार केलं. आता सोपं झालं सगळं, प्रोजेक्टर्स आणि गाडी घ्यायची, सुटायचं, एखादी वाडी धरायची, जायचं, विनंती करायची, सिनेमा दाखवायचा, मुलांच्यावर गप्पा मारायच्या, त्याला चांगली 4 गाणी शिकवायची, गोष्टी शिकवायच्या, परत यायचं संध्याकाळी. असं सुरू केलं. असा हा चिल्लर पार्टीचा प्रवास आत्तापर्यंतचा आहे. आता आमचे इथं पेठ वडगावला एक केंद्र सुरू झालं, त्याची 3 वर्ष झाली. तिथे एक टीम आहे, त्यांनी तिथं सिनेमा दाखवायला सुरू केला. कराडमध्ये एक सुरू झालं, कराडमध्ये एक दाखवतात. आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मी असं सुरू करतोय की ठिकठिकाणी केंद्र सुरू करायला लागलो आहे चिल्लर पार्टीची, की तिथं एक बाबा 4 गावातली किंवा 4 शाळेतली मुलं महिन्यातनं एकदा एकत्र येतील आणि त्यांना तिथं सिनेमा दाखवता येईल. मी असं प्रत्येक वेळेला एक माणूस सगळीकडे फिरणं शक्य होत नाही. मग त्या भागामध्ये करायचं. आता इथं राधानगरीत मांगेवाडी म्हणत आहे, तिथं केंद्र सुरू झालं आपलं 2 महिन्यापूर्वी. अनुस्कुऱ्यामध्ये आपलं केंद्र एक सुरू होते आता. राधानगरीत एक गगनबावड्यात एक सुरू होते केंद्र आता. अशी जिल्ह्यात आपल्या 100 केंद्र जर सुरू झाली, कारण आता काय फार काही लागत नाही, एक प्रोजेक्टर, भिंत रंगवली की पडदा झाला आणि सिनेमे काय पेन ड्राईव्ह मध्ये दिले की संपला विषय. आणि त्यात इंटरेस्ट असणारा एक माणूस जरी तिथे तयार झाला तरी ते होऊ शकते. अशी 100 केंद्र तयार करायची डोक्यामध्ये आहे. चांगले सिनेमे मुलांनी बघायला पाहिजे, बस संपला विषय. चांगले सिनेमे बघणं आणि त्यातनं चांगलं घेणं. गेली 14 वर्ष चिल्लर पार्टी तुम्ही जी काही चळवळ करताय किंवा ज्या पद्धतीनं पोचताय मुलांपर्यंत, मग ते एकदम अशी आठवणीत राहिली अशी काय गोष्ट घडली काय, किंवा एखाद्या मुलाने येऊन सांगितलं की हे बघितल्यावर मला असं वाटलं, असं काय आठवतंय तुम्हाला? मी सिनेमा, आपण म्हणतो ना वाड्या वस्त्या म्हणजे दुर्गम भाग आहे, आपण म्हणतो दुर्गम भाग आहे. माझा उलटा अनुभव आहे. या दुर्गम भागातल्या पोरांना मोबाईलला रेंज नाही, ते खूप चांगलं आहे. त्यामुळे ती हे बघत बसत नाहीत. मी असं बघितले की ज्या ज्या शाळांच्या मध्ये मी जातो तिथे शिक्षक यायच्या आधी पोरं येतात आणि सगळी शाळा झाडून काढतात आणि तिथं अभ्यास करत बसलेले असतात. हे आजच्या काळातलं एकदम दुर्मिळ चित्र आहे. त्या भागातली पोरं आमच्या शहरातल्या पोरांच्या पेक्षा चांगलं इंग्रजी वाचतात. पण मग दुसऱ्या बाजूचा विचार पण असा आहे, मग मेन स्ट्रीम मध्ये त्यांनी यावं का न यावं, असं पण एक प्रश्न तयार होतो. यायला पाहिजे, पण मग त्याचे दुष्परिणाम पण आहेत. त्याचं काय करायचं मग हा सिनेमा तिथं नेऊन दाखवला आपण. मग ते म्हणजे धुरंधरच्या ऐवजी हे दाखवलं, असं जर केलं तर त्या पोरांना तो सिनेमा दाखवला तर शहरामध्ये तो सिनेमा दाखवल्यानंतर पोरं बोला की रे म्हणलं तरी बोलत नाहीत. तुला काय आवडलं त्यातलं? माझा अर्धा तास जातोय तिथं. ती पोरं बोलतात आणि बऱ्याच वेळेला तो सिनेमा मी 100 वेळा जरी बघितलेला असला तरी मला एखाद्या पोराच्या बोलण्यानंतर लक्षात येईल की अरे ह्या अँगलने मी बघितलेलं नव्हतं सिनेमा. त्या पोरग्याने तो अँगल मला शिकवलेला असतो, त्यानं त्या दृष्टीने बघितलेला असतो. असंही बघतात पोरं आणि शिकतात त्यात. हा चांगलाच परिणाम आहे ना. आता हा परिणाम तात्कालिक आहे का कायमस्वरूपी होईल मला माहिती नाही. कदाचित होईल पण, कायमस्वरूपी होईल पण.
आता इथे शाहू स्मारकावर जी पोरं सातत्यानं बघायला येतात हम्म. त्यामध्ये 8-10 पोरं अशी आहेत की जी चुकत नाहीत कधी. हम्म. एक तर पोरग आईच्या कडेवर बसून येत होतं, हम्म. ते आता एकटं येते स्वतः, कारण ते मोठं झालं. हम्म. 10-12 वर्ष ते मोठं झालं. आता ते स्वतः येते हम्म. पिशवी एक वॉटर बॅग घेऊन. आता ते येते आणि काय करते, आम्ही जे मशीन लावतोय ते ते शिकलं. हम्म. आता ते लवकर येते. मला काय सर माझं मी जोडतो, हम्म. ते पोरगच जोडते मशीन सगळं. म्हणजे त्याला असं वाटायला लागलं की नाही सिनेमा चांगला आहे आणि आपण हे करायला पाहिजे. मला सिनेमा दाखवायचा होता, दाखवला, त्याच्यात चांगलं सांगायचं होतं, सांगितलं. हम्म. तो घेतोय नाही घेतोय हे बघत बसायला मला वेळ पण नाही आणि मी बघणार पण नाही. पण मला एक खात्री आहे, हम्म. तो जो दाखवलेला सिनेमा आहे तो सिनेमा ते पोरग आयुष्यभर विसरणार नाही. हम्म. त्याच्या लक्षात राहणार तो सिनेमा. कारण एखाद्या वाडीमध्ये मी 10 वर्षापूर्वी गेलो होतो, तिथं मी फिरून परत गेलो हम्म. तर ती पोरं मला गेल्या गेल्या म्हणतात ते सिनेमावाला आलं बघ. हम्म. म्हणजे त्याला माहित आहे मी सिनेमा दाखवायला आलो. दुसरी गोष्ट ती पोरच सांगतात तो सिनेमा आपण बघितलेला, आय एम कलाम तुम्ही दाखवलेला, पिक्चर लक्षात आहे. सिनेमा विसरू शकत नाहीत कोण, आपण विसरलेलो नाही. होय होय. तुमचा सर एकंदरीत तुमचं जे काम आहे किंवा ही चिल्लर पार्टी चित्रपट चळवळ आहे, तर त्या संदर्भानं सिनेमा पण बनवलाय किंवा त्यात आता फेस्टिवलमध्ये फिरतोय. मग त्याबद्दल कसं ते तुमच्या विद्यार्थ्यांना बनवलाय किंवा ते कसं? कुठला तुमचा जो सिनेमा आहे सिनेमॅन सिनेमॅन तुमच्या नाही, कामावर तो बनवला. मी जे ह्या वाड्या वस्त्यांच्यावर जो सिनेमा दाखवायला जातोय हम्म. ती कन्सेप्ट त्या दिग्दर्शक आमचा उमेश बगाडे म्हणून आहे, हम्म. त्याला ती आवडली. म्हणजे त्याने ते सगळंच ऐकलं माझ्याकडनं की शाळा का सोडली हम्म. वगैरे ते सगळं. आणि मग हे तुम्ही जाताय फिरताय, तो माझ्याबरोबर 5-6 वेळेला आला पण. म्हणजे कुठं जातोय काय करतोय, तेव्हा त्याला वाटतं अरे एवढं तुम्ही ह्या सगळ्या ह्याच्यातनं कसं काय. म्हणजे आम्ही एकदा त्याला घेऊन गेलो आणि गाडी लावून आम्ही 4-5 किलोमीटर जंगलात आत चालत गेलो. म्हणलं सर सिनेमा दाखवायला एवढा आत कशाला चालत जात आहे, म्हणजे मग त्या पोरांना कोण दाखवणार. अशा त्याला ती कन्सेप्ट आवडली. मग म्हटला मी याच्यावर सिनेमा करणार आहे. म्हणलं कर. मला काही त्यातलं काही माहीत नव्हतं. म्हणजे कर. मग तो बऱ्याच वेळ हे असं आहे तसं आहे, मग तो स्टोरी वगैरे सांगायचा, मला त्यातलं काही कळत नव्हतं. म्हणलं कर सगळं, फक्त काही काही गोष्टी त्याला सांगितलं बाबा ही गोष्ट नको, अमुक एक गोष्ट अशी करा असं करा. आणि ते त्याने ते केला तो सिनेमा. तुम्हाला मी नाही बघितलेला अजून, पण केलाय. असू दे, माझ्यापुरतं काय, आपल्या कामावर कोणतरी सिनेमा करतंय म्हणजे मी पुन्हा म्हणतो ह्याच्यापेक्षा मोठा गौरव आणि कुठला असतोय तुमचा. सर आता महाराष्ट्रात 18,000 शाळा बंद होणार आहेत, मराठी शाळा. आणि त्यासाठी मराठी अभ्यास केंद्र किंवा तसं म्हणजे मराठीतली बरेचशी कार्यकर्ते काम करायला लागलेत की बंद शाळा मराठी बंद व्हायला नको किंवा मराठी शाळेमध्ये मुलं यायला पाहिजेत. त्याबद्दल तुम्हाला काय वाटते की तुम्ही मराठी शाळांमध्ये प्रत्यक्षात शिकवले? सरकार काय म्हणते की 20 पटाखालची शाळा बंद आम्ही बंद करणार. आम्ही शिक्षक देऊ शकत नाही, त्याचा खर्च कोण करणार. तर मी ज्या दुर्गम भागातला हे सांगतोय, आता तिथं वस्तीच समजा 15 घरांची आहे, त्या 20 घरामध्ये पोरं किती असणार. बरं तिथं आहे जिल्हा परिषदेची शाळा 7वी पर्यंतची, 4थी पर्यंत शाळा आहे, 3री आणि 4थी पर्यंतची पुन्हा मुलं किती, हा प्रश्नच आहे ना. बरं पुन्हा 7वी पर्यंतचे जे मूल आहे ते मूल पायपीट नाही करू शकत. 3 किलोमीटरची 4 किलोमीटरची तिथं चालत जाऊन खालीपर्यंत. 7वी नंतरची सुद्धा पोरं, अगदी मी म्हणते 10वी पर्यंतची सुद्धा पोरं चालत नाही जाऊ शकणार ती. कारण त्यांना मी बघितलंय पिंगळे वाडी म्हणून एक शाहूवाडीत आमच्या इथं आहे, त्या शाळेत मी गेलो होतो, तिथं 2च मुली आहेत. पूर्ण शाळेत 2च मुली? पूर्ण शाळेत 2च मुली आहेत. पण माझं एक ठरलेलं आहे की 2 मुली आहेत म्हणून जायचं नाही, असं नाही करायचं. मग त्या 2 पोरींना तरी सिनेमा कोण दाखवणार. मग मी तिथं गेलो, त्यांना घेतलं. तिथं लाईट नव्हती, मग एका घरात आम्ही बसलो, आम्ही सगळं मशीन जोडतोय. तोपर्यंत आणखीन एक मुलगी आली, ती जरा मोठी होती. तिला म्हणलं तू शाळेत जात नाहीस का. ती म्हणली जातोय. कितवीला आहेस. 8वीला आहे म्हटली. आता 8वीला तर तिथं शाळा नाही आहे. मग म्हटलं तू कुठे जातेस शाळेला. तेवढ्यात आणखीन एक मोठी मुलगी आली, ती 12वीला होती. ती हातात पुस्तकं होती, तिची आई आली होती. तर ही कुठे जातात, त्या गावापासून 4 किलोमीटर जंगलातनं खाली चालत जायचं. खाली निळे म्हणून एक गाव आहे, त्या गावातून बसनं मलकापूरला जायचं. सेंटर प्लेस आहे त्या भागातली, आणि मलकापुरात शिकायचं. आता मला सांगा की 8वीची मुलगी पावसाळ्यामध्ये
जंगलातनं खाली कशी जाईल? राहू दे पावसाळा, उन्हाळ्यामध्ये जर तिला संध्याकाळी शाळेतून बाहेर पडायला वेळ झाला तर ती निळ्यात कधी येणार? आणि तिथून ती चालत वर येताना समजा अंधार पडला, ती जंगलातनं कशी येणार? नाही येऊ शकत ती. पण मग आता त्या 2च पोरी आहेत म्हणून समजा त्यांची तुम्ही शाळा पटसंख्या नाही म्हणून बंद केली. सरकार काय म्हणते की ही शाळा आम्ही मर्ज करणार. कुठं मर्ज करणार? तर त्याच्या जवळ एखादं गाव जे आहे की जिथं पटसंख्या चांगली आहे तिथं मर्ज करणार. म्हणजे काय करणार? त्या मुलींना तिथंपर्यंत न्यायला पाहिजे ना. ते म्हणतात नाही आम्ही आमच्या खर्चानं त्यांना तिथंपर्यंत नेणार. चला मान्य, हे पण मान्य. पण ज्या वाडीतनं खाली जायला रस्ताच नाही आहे तिथं तुम्ही कुठली गाडी नेणार आहे? का कुठला मंत्री आपल्या खांद्यावरून नेणार आहे का तिला? मध्यंतरी एक पोस्ट येत होती जपानची, एका मुलीसाठी एक रेल्वे. हाच फरक आहे मेंटॅलिटी मधला जपानच्या आणि आमच्या, की त्या लोकांना शिक्षणाचं महत्व वाटतंय. आम्हाला नाही, आमच्या बंधाऱ्यांना ते वाटत नाही आहे. आपल्याकडे आता कुंभमेळा व्हायला निघालाय ना, किती हजार कोटी रुपये त्या कुंभमेळ्याला खर्च करतायत. 30,000 कोटी काहीतरी खर्च करणार. आणि आमचा महाराष्ट्राचा सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा, सगळ्या शिक्षकांचा पगार हे सगळा मिळून 10,000 कोटी रुपये खर्च आहे. हे करायला 10,000 कोटी नाहीत तुमच्याकडे. ते करू नका म्हणत नाही, तुम्ही करा जावा. तुम्हाला काय 30 नाही 40,000 कोटी खर्च करा जावा. हे 10,000 करा ना, म्हणजे त्या 2 पोरी त्याच शाळेत शिकतील, त्यांना तिथपर्यंत जरी शिक्षण मिळेल. पुढचं पालक नाही तर तुम्ही जबाबदारी घेतच नाही आहे, पुढचं पालक बघतील काय करायचं ते. इथे एक धनगरवाडा आहे, तिथं एकच पोरगी आहे, शेळोशी धनगरवाडा म्हणून आहे, एकच मुलगी आहे. ती कधीतरी मोठी होईल, तिचं लग्न होईल, जाईल, काहीतरी होईल. समजा तिथं मुलंच नाहीये आणि बंद केली तर ठीक आहे, हे समजू शकतो आम्ही. पण परत त्यात मी असं म्हणतोय, 2 वर्ष मुलं नाहीत म्हणून तिथल्या शिक्षकाला तुम्ही सरप्लस केला, तो जाईल दुसऱ्या शाळेत जाऊन शिकवेल. पण समजा 2 वर्षाने तिथं आणि 2 पोरं तयार झाली तर तुम्ही ती शाळा परत सुरू करायला पाहिजे. पुन्हा त्या शिक्षकाला तिथं जाऊन शिकव म्हणून सांगायला पाहिजे. आणि शिक्षक शिकवतात. आम्ही दर एप्रिलमध्ये या वाड्या वस्त्यांच्या वरच्या 300 पोरांना मुद्दाम शहरात आणतोय, शहर दाखवायला. त्यांना मोठ्या पडद्यावर सिनेमा दाखवतोय. एवढ्या मोठ्या पडद्यावर सिनेमा बघितला की ती पोराची आ करून बघत असतात. एवढा मोठा सिनेमा असते तिथं मी 4x6च्या पडद्यावर सिनेमा पाडतोय, तो त्यांना मोठा वाटतोय. म्हणजे गंमत सांगतो तुला की ती पोरं सिनेमा संपल्यानंतर, एका शाळेमध्ये सिनेमा संपल्यानंतर एक पोरगं बारकं, मी पडदा लावला होता, गेला आणि त्या पडदा असा उघडून बघत होतो मागं. म्हणून काय बघायलायस, ती माणसं कुठे गेलीत म्हणता पडद्यातली. हे मी आजचं सांगायला लागलोय. 2025ला मागच्या वर्षी घडलेली घटना आहे आपल्या आजऱ्यामधल्या एका धनगरवाड्यामध्ये. काही पोरं त्या प्रोजेक्टर बंद केला की त्या प्रोजेक्टरमध्ये अशी वाकून बघतात, ह्यातनं माणसं कशी बाहेर येतात म्हणून. एवढा फरक आहे. तुम्ही सर ही चिल्लर पार्टी चित्रपट विद्यार्थी चळवळ इथपर्यंत पोहोचवली आतापर्यंत. इतर लोकांना तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना तुमच्या थ्रू सिनेमा दाखवायचे किंवा त्यांना तुमच्या चळवळीत सहभाग घ्यायचा आहे आणि वाढवायचा आहे, अशा लोकांनी तुमच्यापर्यंत कसं पोहोचायचं? यायचं. फक्त आमचे काही नियम आहेत. पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही ही चळवळ कुठल्याही पोराकडनं सिनेमा दाखवायला पैसे घेत नाही, त्यामुळे त्यांनी ती विनामूल्य दाखवायची. तर हे होते चित्रपट चळवळ, ज्यांनी विद्यार्थ्यांपर्यंत किंवा मर्यादित विद्यार्थी नाही, फक्त चमकणारी शाळा तिथं जाऊन सिनेमे दाखवणं इथंपर्यंत मर्यादित न राहता वाड्या वस्त्या धनगरवाडी आणि मुख्य करून मराठी शाळा ज्या दुर्गम भागात आहेत, तर अशा ठिकाणी जाऊन सिनेमा पोचवणं आणि तिथंपर्यंत न मर्यादित राहता परत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यांचं भावविश्व उलगडणं आणि हे काम जे तुम्ही करताय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. आणि तुमच्यासारखी प्रेरणा आणि इतर लोकांना मिळावी आणि हे काम वाढावं या परत एकदा शुभेच्छा देतो. तुम्ही आलात, वेळ देऊन आणि ही माहिती आमच्यापर्यंत दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. धन्यवाद.